ना तर तो सुद्धा आमच्याकडे सवडीनेच पाहतो. खरं ही गोड आहे काय? आवडीने भावे हरिनाम घेसी मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे भाव. तुम्ही तुपाचा दिवा लावताय की पाम तेलाचा लावताय त्याच्याशी गरज नाही त्याला. ऐका, देवाला त्याच्याशी गरज नाही आहे. तुम्ही सुगंधी अगरबत्ती लावताय का अजून कमी खर्चाने आणलेली कमी अगदी हलक्यावाली लावताय त्याच्याशी त्याला गरज नाहीये देवाला. ते दीप प्रज्वलित करत असताना तुमचा भाव काय आहे हे महत्वाचं आहे. ही अगरबत्ती तुम्ही दाखवत असताना ओवाळत असताना तुमचं मन काय काम करते कसं आहे ना हे महत्वाचं आहे. देव भावाचा भुकेला भावार्थ देखून बोलला संकटी पावे भाविकाला रक्षित असे. आणि म्हणून भावे विना देव नकडे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कडे. भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये. बळे विना शक्ती बोलू नये. म्हणून आमचा भाव महत्वाचा आहे. भाव महत्वाचा आहे. माणूस एवढा रजोगुणी आहे ना त्याचं आहे त्याला द्यायचं. आता ही फळं आपण वाहिलेली आहेत देवाला. कार्यकारण आपल्या मनाची समजूत आहे ती. बाबा खरं की गोड आहे. कोणाची आहेत ती? आहेत कोणाची ती? देवाचीच आहेत ना. सफरचंदला सफरचंद, काजूला काजू, त्याच्यानंतर ते डाळिंबाला डाळिंब कोणी आणलंय बरं? आपणच म्हणतो ना देवाची करणी नारळात पाणी. चौथ्या माळ्यावर पाणी पोचवायचं असेल तर आम्हाला पंप लावायला लागतो. तो पण तेवढ्या कॅपॅसिटीचा असेल तर बरं आहे. नाहीतर 4 माळ्याच्या उंचीवरच्या नारळावर ज्याने पाणी पोचवलंय तो नारळ कोण देतोय बरे आम्हाला? त्याच देवाला परत तोच नारळ देताना आम्ही काय काय मागतो? घरदार बायको पोरा. तेवढ्यात आवरलं तर बरं, नाही तर जय बजरंग बली तेही काम लावतात देवाला. हे कोणाचं त्यालाच द्यायचंय. पण ऐका, आज जे भगवंताने दिलंय ना, मग अशी कोणतरी किरण काकांना बोललं बघा की सद्बुद्धी तुम्हाला उत्पन्न झाली, तुमच्यामुळे आम्हाला लाभ मिळतोय. त्यांच्या मुखातून निघालं आमच्यामुळे नाही, हे देणे ईश्वराचं आहे, देवाचं देणं आहे. याला काय म्हणतात माहितीये का? कृतज्ञता म्हणतात. त्याचं आहे त्यालाच अर्पण करायचं आहे बरं का. एका खेडे गावामध्ये एक कुटुंब राहायचं आणि त्या कुटुंबामध्ये एक बाप लेक असं तो कुटुंब होता. आई वडील आणि एक मुलगा. त्या गावापासून काही अंतरावर एक 4-5 किलोमीटर अंतरावर 3-4 किलोमीटर अंतरावर शाळा होती बाबा बरं का. कारण अजून बऱ्याचशा खेडेगावांमध्ये शाळेची व्यवस्था नाहीये. त्यांना गाव सोडून दुसऱ्याच गावी जावं लागतंय. आम्हाला सुद्धा उशीद गाव आहे पण हायस्कूलला आम्हाला फळेगावलाच यावं लागतंय. कॉलेजला तर डायरेक्ट गोविली 15 किलोमीटर अंतरावर बरं का. आणि असा तो मुलगा रोज त्या 3-4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळेमध्ये जायचा. तर काय झालं, आता रोज जायचं म्हटल्यानंतर बाप त्याला 10 रुपये 20 रुपये नाही का तिकटासाठी द्यायचं पैसे. एकदा त्याची नजर बापाच्या चपलीकडे गेली बरं का. आणि त्याला काय वाटलं काय माहिती, पण त्या दिवसापासून तो काय करायचं माहितीये का, बापाकडून पैसे घ्यायचा पण पायी जायचा बरं का. पायी जायचा तो. साचवले त्याने पैसे. आणि एक 15-20 दिवस निघून गेले. त्याच गावामध्ये असलेल्या बाजारामध्ये गेला, एक चप्पल खरेदी केली. घरी आला. घरी आल्याबरोबर बॅग मधून काढली नाही, पहिले बापाला गेला, बापाच्या जवळ नमस्कार केला बापाला. आणि बाबा डोळे मिटा जरा. अरे बापरे, बाप बोलतोय काय आहे विशेष? नाही तुम्ही डोळे मिटा पहिले. बाप बोलतोय काय आहे? बाबा तुम्ही डोळे मिटा पप्पा बाबा. आणि जसे त्या बापाने डोळे मिटले ना तसा तो पटकन गेला, ती बॅग खोलली, बॅग मधून चप्पल काढली आणि पुढे घेऊन उभा राहिला. आणि मग बोलतोय बाबा आता डोळे उघडा. डोळे उघडल्या बरोबर त्या बापाने बघितले, अरे मुलाने मला चप्पल आणली. ऐका ना, बापाला माहितीये माझा मुलगा कुठे कमवायला जात नाही. बापाला माहिती आहे माझा मुलगा कुठे कामाला जात नाही, कमवायला जात नाही. त्याला माहिती आहे
मी दिलेले पैसे साचूनच माझ्या मुलाने माझ्याच पैशांनी चप्पल आणलेली आहे, पण जरी माझ्या पैशाने आणली असेल ना तरी माझी चप्पल झिजले ही जाणीव त्याला झाली. हे सगळ्यात मोठं महत्वाचं आहे. ही जाणीव त्याला झाली ना हे सगळ्यात मोठं महत्वाचं आहे. आम्ही सुद्धा देवाचं आहे, देवालाच देतोय, पण ही सद्बुद्धी उत्पन्न होणं हे पण पुण्याचं लक्षण आहे. सगळ्यालाच नाही, अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरच हा परमार्थ घडे, ही सद्बुद्धी जोडे. आज ह्या किस्मतराव परिवार म्हणावं किंवा ही सोसायटी म्हणावं, तुम्ही श्रवण करता करता अनेकांना श्रवण व्हावं, ही सद्बुद्धीची तुम्हाला उत्पन्न झालेली आहे ना, हे सगळ्यात मोठं भगवंताचं देणं आहे. हे सगळ्यात मोठं भगवंताचं देणं आहे. तुमच्यावर केलेले तुमच्या आई वडिलांनी संस्कार आहेत, खऱ्या अर्थानं तुमच्यावर केलेले संस्कार आहेत. आणि म्हणून मग आम्ही अखंड काय केलं पाहिजे, त्या महादेवाचं स्तवन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, अखंड त्या महादेवाला भजलं पाहिजे, पूजलं पाहिजे. बरं का, अखंड चिंतन केलं पाहिजे महादेवांचं, नामस्मरण केलं पाहिजे महादेवांचं. कारण देवाधिक ऋषी मुनी सुद्धा त्यांचं नामस्मरण करतात. बरं का, देवाधिक सुद्धा ऋषी मुनी सुद्धा त्या महादेवांचं नामस्मरण करतात. बरं का, संपूर्ण सृष्टीची निर्मितीच त्या प्रणवापासून झालेली आहे ना. आकार उकार मकार आणि अर्धमात्रा तो ईश्वर. बरं का, त्याच्यामुळे ह्या सगळ्याला महत्व आहे, त्याच्यामुळे सगळ्याला महत्व आहे. त्याचं सामर्थ्य जर नसेल तर कुठल्याही प्रकारचं कार्य घडू शकत नाही. ब्रह्मांडातलंही नाही आणि पिंडातलंही नाही, कुठलंच कार्य घडू शकत नाही, कुठलंच कार्य घडू शकत नाही. आणि म्हणून त्या महादेवांचं स्तवन व्हावं. खऱ्या अर्थानं हे शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे, आता मगाशी जाधव सरांनी सांगितलं की नुसता ग्रंथ नाही आहे, तर बऱ्याच प्रकारचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, बऱ्याच प्रकारचं बळ त्याच्यामध्ये आहे, एक वैचारिक शक्ती त्याच्यामध्ये भरलेली आहे. आम्ही कसं जगावं, कसं वागावं, असं अनेक प्रकारचं मार्गदर्शन त्या शिवलीला अमृतामध्ये आहे. आपण नेहमी वाचत असतो, आपण नेहमी ऐकत असतो. बरं का, वाचणंही पुण्य आहे, ऐकणंही पुण्य आहे. वाचता ऐकताना त्याप्रमाणे जगणं वागणं हे विशेष पुण्याचा काम आहे, विशेष पुण्याचा भाग आहे. बरं का, आम्हाला जगता वागता आलं पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी एक एक कथेचा विचार करत असताना, एक एक अध्यायाचा विचार करत असताना आम्हाला कशा प्रकारे जगता येतंय, वागता येतं याचा विचार आम्हाला करता आला पाहिजे खऱ्या अर्थानं. बरं का, पहिल्याच अध्यायामध्ये दाशार्ह राजाची कथा मांडलेली आहे. बरं, आता राजा म्हटल्यानंतर त्याच्याकडे सगळंच बळ आलं, सगळंच सामर्थ्य आलं, नाही. अनेक राजे होऊन गेले, अनेक राजे कार्य करतायत. आता हे अनेक राजे आम्हाला पाहायला मिळतात, नाही, अनेक राजे पाहायला मिळतात. काय असतंय माहितीये का, जोपर्यंत त्या खुर्चीत बसत नाही ना तोपर्यंत तो जागेवरच असतो, जमिनीवरच असतो. एकदा खुर्चीत बसला की त्या खुर्चीची हवा त्याच्यामध्ये काय भरते काय माहिती, काय जाते काय माहिती, नाही का. ते बळ एकदा प्राप्त झालं ना, ते सगळं त्याला मिळालं ना की मग ती खुर्चीची हवा त्याच्या डोक्यामध्ये जाते. आणि ज्याच्या डोक्यात हवा गेली ना, बरं का, त्याला बारीशी पिन बस होते. बरोबर आहे ना. ज्या फुग्यामध्ये हवा भरली ना त्याला विशेष काही गरज नाहीये, बारीक टाचणी पण भरपूर झाली त्याला. म्हणून जेणेकरून तरी डोक्यामध्ये हवा जाऊन देता कामा नये. आलं का लक्षात. आणि विशेष काय माहितीये का, राजाचा आदर्श प्रजा घेत असते ना, राजाचा आदर्श प्रजा घेत असते की नाही. राजा जसा असेल त्याप्रमाणे प्रजा वागत असते, चालत असते. बरं का, एका राजाच्या मनामध्ये आलं आणि त्याने जे त्याच्या मनात आलं ते त्या प्रधानाला सांगून टाकलं, म्हणे आपल्याला असं असं करायचं आहे. म्हणे काय, आपल्या राजवाड्यामध्ये एक मोठी दवंडी द्या, सगळ्यांना सांगा सगळ्या पुरुषांनी आपल्याकडे यायचं आहे अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला, आणि त्या वेळेपासून संपूर्ण दिवसभर सगळ्या पुरुषांनी यायचं आहे. जेवढे पुरुष आपल्या राज्यामध्ये आहेत ना तेवढ्या सगळ्यांनी यायचं आहे. आपण आता काय करणार आहेत माहितीये का, 2 रांगा तयार करणार आहेत. बायकोचं ऐकणाऱ्याची एक
आणि बायकोचं न ऐकणाऱ्याची एक, अशा दोन रांगा आपण तयार करणार आहेत. कोणी सांगितलं? राजाने. विषय आवडीचा आल्याबरोबर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आला बघा. नवरा बायको आली ना का विषय संपला. आवडीचा विषय आपल्या, नाही का? आता तुम्ही कधीपासून मनामध्ये विचार करत असाल, 1 तास व्हायला तरी नवरा बायको काही येतच नाही. असं आता आली बाबा राजा राणी, नाही का? ठीक आहे. त्याच्या मनामध्ये विचार आला आणि सांगितलं त्याने, जे येतील ना त्याने असं बायकोचं न ऐकणारे जे असतील ना त्यांनी ऐकणाऱ्यांनी आलं ना की पुढे सफरचंदाची एक पाटी भरलेली असेल, त्याच्यातून एक सफरचंद उचलायचा आणि न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभं राहायचं. आणि बायकोचं ऐकणारे जे असतील ना त्यांना काय नाही, सफरचंद संत्री मोसंबी काय नाही, त्यांनी येऊन डायरेक्ट रांगेत उभं राहायचं. बायकोच्या ऐकणाऱ्यांनी सकाळपासून जी रांग सुरू झाली ना यायला मंडळी, बरं का, जे येतात ते बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्येच उभे राहतात. प्रामाणिक ना सगळे, आपल्या सोसायटीतले म्हणावं, बरं का? ऐकलं पाहिजे ना. कोण म्हणतोय बायकोचं ऐकू नये? रावणाने जर बायकोचं ऐकलं असतं तर आज इथे बाजूला कदाचित रावण पण असता ना. बाबा खरंय की खोटं आहे? चांगलं जर असेल तर ऐकलं पाहिजे, चांगलं जर असेल तर ऐकलं पाहिजे, वाईट जर असेल तर नाही ऐकलं पाहिजे, बरं का? चांगलं ऐकलं पाहिजे. ठीक आहे, तो येतोय, तो बायकोच्या रांगेमध्ये उभा राहतोय, बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहतोय तो. आणि काय झालं, बराच वेळ झाला, दुपारपर्यंत बाबा कोणच नाही. मग एक जण आला बाबा, धाप लागत लागत जोरात आला, पटकन सफरचंद उचलला आणि त्या बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला. प्रधानालाही आनंद वाटला आणि राजालाही आनंद वाटला. एक तरी बाबा निघाला असा. पण त्याला विचारलं, दादा एवढा धाप लागेपर्यंत का धावला रे? म्हणे माझी बायकोच घरातून निघताना बोलली, जायाल ना तर न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभे राहा. कोण बोलली? आणि रांगेत कुठले उभा राहिलाय? आता याला कुठे घ्यायचं बरं? त्याला सांगितलं, दादा पहिले सफरचंद ठेव आणि जाऊन सगळ्यात मागे उभा राहा, बरं का? ठीक आहे, आता हरकत नाही, कोणच नाही, संध्याकाळपर्यंत कोण नाही. मग कोणच नाही ना, आता सगळे संपले ना. आता प्रधानाने सफरचंद उचलला आणि त्या रांगेमध्ये उभा राहिला. राजाला आनंद झाला, सगळ्या प्रजेला आनंद झाला. रे बाबा, एक प्रधान तरी तसा निघाला. आणि काय झालं, राजाने त्या प्रधानाला एक काळा घोडा बक्षीस दिला. त्या घोड्यावर टांग मारली, खऱ्या अर्थानं बसला तो प्रधान आणि निघाला टापा 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 करत घरी. 15 मिनिटात प्रधान परत आला. तोपर्यंत ती माणसं गेली पण नव्हती. राजा म्हणतोय, बाबा काय झालं रे? म्हणे बायको बोलते, काळा घोडा नको. सफेद असेल तर आणा, बरं का? दाशरा राजा पुढे बघू आपण, पहिले हा राजा तर बघा. ते रोज वाचतोय आपण, रोज ऐकतोय आपण. काकांना पहिलेच सांगितलं होतं, ते होईल सगळं, पण त्याच्याबरोबर हे होईल, बरं का? आता झालं बाबा. मग त्याला सांगितलं, सफरचंद पण ठेव ना, तो घोडा पण ठेव, जिथं येतो, काला तर काला पण ठेवतो, बरा आहे, माझा आहे तो. आणि मग राजाने सफरचंद उचलून त्या रांगेमध्ये उभा राहिला. प्रधानाने नमस्कार केला, प्रजेने नमस्कार केला. आणि मग बाबा सगळ्यांना आनंद वाटला. कोण नाही पण राजा तरी आहे. तेवढ्यात प्रधानाने राजाला विचारलं, हे सगळं झालं बरोबर आहे, पण ही आयडिया तुम्हाला सुचली कशी? म्हणे परवा दिवशी राणीच मला बोलली. आपला काय विषय होता माहित आहे का? राजा बोलो आणि राजा तशी प्रजा, बरं का? आता हा जो पहिल्या अध्यायातला दाशार्ह राजा आहे ना, बरं का, सगळं बळ आहे त्याच्याकडं, सामर्थ्य आहे आणि विशेष म्हणजे विवेकी आहे, बरं का? विचारी आहे, धर्म आचरण करणारा आहे, धर्माचरण करणारा आहे. राजे धर्माचरण करणारे कमी पाहायला मिळतात, बरं का? नीतीने वागणारा आहे. कदापि पण कुठल्या एखाद्या वाईट महिलेकडे चुकूनही पाहणार नाही तो. दुसरे महिलेकडे वाईट बुद्धीने, वाईट नजरेने कधीही पाहणार नाही, कधीही पाहणार नाही, असा तो राजा, बरं का? हिंदवी स्वराज्य संस्थापक राजर्षी छत्रपतींचा जरा मी विचार केला
खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी आई भवानीच्या चरणी, आई शिवाईच्या चरणी प्रार्थना केली, माझ्या महाराष्ट्राला, माझ्या हिंदुस्थानला एक राजा हवा आहे. आणि आई भवानीने, आई शिवाईने आईसाहेबांची, मासाहेबांची प्रतिज्ञा ऐकली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजाचा जन्म झाला. राजांना मांडीवर घ्यावा, लहानपणीच आईने रामायण महाभारतासारख्या कथा ऐकवाव्यात, संतांचं चरित्र ऐकवावं. आणि कधीतरी मार्गदर्शन करता 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 मासाहेबांनी राजांना सांगावं, मला राजा घडवायचा आहे, मला राजा वाढवायचा आहे, मला राजा पाहायचा आहे, या हिंदुस्थानला मला राजा द्यायचा आहे. बाया नाचविणारा नाही, बाया वाचविणारा राजा द्यायचा आहे, बाया वाचविणारा राजा द्यायचा आहे. आणि ऐका, बाया वाचविणारे राजे कमी पाहायला मिळतात बरं का. हे ज्याला जमलं ना दादा, त्याचं आयुष्य सुंदर झालं, त्याचं जीवन सुंदर झालं. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे नीतीने वागणारा, नीतीने जगणारा राजा बरं का सुलक्षणी होता, उदार होता. सर्व राजे त्याला वंदन करायचे, त्याच्या श्रीमंतीला ना आचरणाला बरं का. श्रीमंतीला कोणीही वंदन करेल हो. आणि मी म्हणेन, श्रीमंतीला वंदन करणारे विवेकी असतील का? विवेकी असतील, वैरागी असतील का ते श्रीमंतीला वंदन करणारे? विचारांना वंदन घडलं पाहिजे, कुणांना कर्माला वंदन घडलं पाहिजे. ज्या वेळेला एखादा मनुष्य दादा आपल्याला सोडून जातोय ना, त्यावेळेला त्याच्या मरणोत्तर फक्त तो कसा वागला, जगला याचा विचार केला जातो. त्यांनी किती कमवलं याचा विचार केला जात नाही, किती कमवलं याचा विचार केला जात नाही. तो कसा वागला, कसा जगला याचा विचार केला जातो. म्हणून मरावे परी कोण बोलला, किती रुपये उरावे, किती रुपये कीर्ती रूपी उरावे, नाही का. कीर्ती रूपी उरलं पाहिजे. आणि कीर्ती रूपाने जर आम्हाला उरायचं असेल ना, तर त्यासाठी आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना विशेष करून आमच्या कर्माचरणावर लक्ष दिलं पाहिजे, कर्मावर लक्ष दिलं पाहिजे, आमच्या विचारांवर लक्ष दिलं पाहिजे. अनेक राजे त्याला वंदन करायचे बरं का. आणि अशा प्रकारे अतिशय सद्बुद्धीचा आणि सद्विचाराचा असणारा राजा बरं का एकदा कामातूर झाला. आणि कामातूर झाल्यानंतर बरं का ती इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. सुंदर स्त्री होती, राणी अतिशय सुंदर होती बरं का. पण सुंदर असून व्रत करायची हे महत्वाचं आहे. कलियुगात म्हणायचं म्हटल्यानंतर श्रीमंत असूनही, राणी असूनही देवाची पूजा करते ना, ही सद्बुद्धी तिला उत्पन्न झालेली आहे. हा सदाचार, हा सद्विचार तिच्या अंतःकरणामध्ये आहे, हे महत्वाचं आहे. बहुतांशी दोन्ही गोष्टी पाहायला मिळत नाही. म्हणून तर कबीर महाराज म्हणतात ना, दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय. जो सुख में स्मरण करे, दुःख काय का होय. दुःखामध्ये आम्हाला देवाचं स्मरण होतंय, दुःखामध्ये आम्हाला देवाची आठवण होते, सुखात मात्र होत नाही. जर आम्ही सुखातही देवाचं नामस्मरण केलं ना, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तिन्ही तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतोच असतो. देवादिकांनाही त्यांनी सोडलं नाही, देवादिकांनाही सोडलं नाही. ऐकताय ना, संतांना नाही, साधूंना नाही, देवादिकांना त्यांनी सोडलं नाही. पण ऐका, ज्या वेळेला तो ताप येईल ना, त्यावेळेला मी भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर तल्लीन झालेला असू, रममाण झालेला असू ना, तर त्याचा दाह, त्याचा स्पर्श सुद्धा आम्हाला जाणवणार नाही. कारण आम्ही त्यावेळेला भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेलो असू बरं का, रममाण झालेलो असू. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालं, त्याच्या अंतःकरणामध्ये ती वासना निर्माण झाली बरं का. एकदा तो विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये आला ना, की त्याला गप्प बसू देत नाही, गप्प नाही बसू देत. तो कितीही शिकलेला असू द्या, तो कितीही ज्ञानी असू द्या, तो कितीही कसाही असू द्या, एकदा ती वासना अंतःकरणामध्ये आली ना,
बघा ना काय अवस्था होते. नाही, एकीकडे इंद्राला भोग पडलेली आम्हाला श्रवणाला मिळतात, ऐकायला मिळतात. ते बरंच काही सांगितलेलं आहे. चंद्राला डाग, बरं का, बरंच काही सांगितलेलं आहे. आमचं आचरण, आमचं वागणं, आमचं जगणं हे खूप महत्वाचं आहे. ज्या माणसाला ज्या गोष्टीची आवड आहे ना, त्या गोष्टी व्यतिरिक्त त्याला बाकी सगळं फिकं आहे, थिट आहे सगळं, काही त्याचं दुसरं लक्षच नाही. त्याची आवड फक्त, आणि त्या आवडीप्रमाणेच तो सगळीकडे पाहत असतो. आम्ही आमचं जीवन जगत असताना सुद्धा आमच्या आवडीप्रमाणेच जगाकडे पाहतो. इथे बसल्या बसल्या पण कोणाच्या तरी मनामध्ये आलं असेल, जरा खुर्चीमध्ये काहीतरी सफेद कव्हर वगैरे पाहिजेत होतं, नाही का? ही तुमची आवड झाली, आमची आवड नाही ना ती. काय बसल्या बसल्या काहींच्या मनामध्ये अजून काही वेगळा विचार येत असेल, जरा ह्या भगव्या पताका लावल्यात ना, त्या जरा करालच दिसतात, नाही का? थोड्या अजून जाड अशा व्यवस्थित एकाला एक लागून पाहिजेत होत्या. ही आवड कोणाची झाली? विचार करणाऱ्याची झाली. आमच्या आवडीप्रमाणे आम्ही सजवलंय. आपला विषय काय माहितीये का? आम्ही जगाकडे सुद्धा पाहतोय ना, आमच्या आवडीप्रमाणे पाहतोय. जगाची आवड याचा विचार करत नाही. आमच्या घरात टीव्ही एकच असते, पण त्या रिमोटची आबोल किती होते बरं? आबोल शब्द बोलतो ना तुम्हाला. ज्याची आवड जशी असेल ना, तो घेतो ना. आजोबांच्या हातात पडला का आजोबा बोलतात, टीव्ही बातम्या लावा रे पोरांनो, काय झालंय जरा बघूया. पोरांच्या हातात पडला की पोरं काहीतरी पोगो काहीतरी त्यांच्या आवडीचं लावत असतात. त्यात आमच्या आईसाहेबांच्या ताईसाहेबांच्या हातात जर मिळाला तर समजाचा 1-2 तास तरी काय मिळणार नाही, कारण एकावर एक 2-4 सिरियल पूर्ण झाल्याशिवाय तो आम्हाला मिळणारच नाही. टीव्ही एकच आहे, पण प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे पाहतो, बरं का? प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे पाहतो. कुठेतरी जेवायला पंगतीमध्ये बसला ना, 2 भाज्या असल्या तरी तो वांगा बटाटा पाहिजेच होती, नाही का? आता 2 दिल्यात ना तुला, ही वांगा बटाटा ही तुझी आवड झाली, त्याची आवड नाही ना. परवा मी टिटवाळा स्टेशनला उभा होतो आणि एकाने 10 रुपयाचा एक पेपर घेतला, वर्तमानपत्र घेतला, बरं का बाबा, माझ्या समोर घेतला, त्याने विकत घेतला तो, आणि 4-5व्या पानावर गेला, काहीतरी वाचलं आणि लगेच दुर्मडला असं आणि माझ्या हातात देतोय तो. महाराज हे घ्या, तुम्हाला प्रवासात काम येईल. म्हटलं माझ्या प्रवासात जे लागतंय ते माझ्या बॅगमध्ये सगळं आहे, पण मला राहावलं नाही. म्हणून मी त्याला विचारलं की दादा, काका, तुम्ही वर्तमानपत्र 10 रुपये देऊन घेतलं, एकच अर्धा सेकंद, आपला अर्धा मिनिट, फक्त 30 सेकंद काहीतरी वाचलं, त्यांनी लगेच दुर्मडलं माझ्या हातात दिलं का? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी रोज वर्तमानपत्र विकत घेतोय 10 रुपयाचा, फक्त नावरास पाहतो. आजचं भविष्य काय आहे? पेपरमध्ये तेवढंच आहे का? बरंच काय आहे, त्याची आवड काय आहे? हळदीच्या जेवणाला माणूस नावं ठेवतोय, ठीक आहे. लग्नाच्या जेवणाला माणूस नाव ठेवतोय, ठीक आहे. बारशाच्या वाढदिवसाच्या जेवणाला मनुष्य नाव ठेवतोय, ठीक आहे. पण उत्तर कार्यांच्या जेवणाला सुद्धा नावं ठेवणारी माणसं आम्ही पाहतोय. आम्ही कोणत्या आवडीप्रमाणे पाहतोय? कोणाच्या? आमच्या आवडीप्रमाणे आम्ही पाहतोय. आणि जी आवड माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली ना, त्या पद्धतीने तो फक्त विचार करत असतो. एकदा असे अनेक जण एकत्र जमले ना, कधी विचार करत असतात, काय चाललंय ह्या जगामध्ये, काय पाहायला मिळतंय? हे जग सुधारलं पाहिजे. पण हा विचार करणारा असा बोलत नाही की त्या जगामध्ये मी पण आहे. त्या जगाला सुरुवात कोणापासून होते? आता तो जर इतरांना सांगताना जर बोलत असेल, जग सुधारलं पाहिजे, नाही का? जग सुधारलं पाहिजे, जग सुधरेल दादा. हे काय छोटी गोष्ट झाली, तंबाखूची वगैरे, विडी वगैरे, या काय गोष्टी आहेत छोट्या झाल्या, पण छोट्या पण टाकता आल्या पाहिजे.
कुठल्याही चांगल्या गोष्टीला ज्या वेळेला आम्ही स्वतः सुरुवात करू ना त्यावेळेला जग आम्हाला सुधारलेलं दिसेल, पाहायला मिळेल. फक्त सुरुवात आमच्यापासून झाली पाहिजे. सुरुवात आमच्यापासून झाली पाहिजे. बरं का, सुरुवात आमच्यापासून झाली पाहिजे. आम्ही मेकअप करताना ज्या वेळेला आरशामध्ये पाहतोय त्यावेळेला कोणाचा चेहरा पाहतोय बरं? स्वतःचा का शेजाऱ्यांचा? शेजाऱ्यांचा चेहरा पाहून चालेल? डावीकडे उजवीकडे कोण बसले त्यांचा चेहरा पाहून चालेल? नाही ना बाबा. आमच्या गालाला पावडर लावायचे म्हणजे आमचेच गाल बघितले पाहिजेत. आमच्या डोळ्यात काजळ भरायचं आहे तर आमचेच डोळे बघितले पाहिजेत. आमच्या कपाळाला जर टिळा लावायचा आहे तर कपाळ सुद्धा कोणाचा बघितला पाहिजे? आम्ही आमचाच बघितला पाहिजे. मग ऐका ना, नुसतं चेहऱ्याचं सुशोभीकरण जर आम्हाला करायचं असेल तर आमचा चेहरा आम्हाला पाहायला पाहिजे. आमच्या आयुष्याचं, आमच्या जीवनाचं जर सुशोभीकरण करायचं असेल तर तुमच्या आमच्याकडे पाहून चालेल का? आम्ही स्वतःकडेच बघितलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आम्ही स्वतःचा विचार करू आणि स्वतः बदलण्याचा प्रयत्न करू ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला जग चांगलं दिसेल, जग सुधारलेलं पाहायला मिळेल. हे प्रवचन त्यासाठीच आहे बरं का, टाइमपास म्हणून नाही, त्यासाठीच आहे. परिवर्तन घडावं म्हणून प्रवचन आहे. एक 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 कथा वाचता वाचता, एक 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 अध्यायाचा अभ्यास करता करता त्यामध्ये जे काही वाईट सांगितलंय ते आम्हाला त्याग करता आलं पाहिजे आणि चांगलं सांगितलंय ते आम्हाला घेता आलं पाहिजे. वाईटही सांगितलेलं आणि चांगलंही सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी त्या दाशाळ राजाच्या अंतःकरणामध्ये ती काम वासना निर्माण झालेली आहे, तो कामासक्त झालेला आहे. पण सगळं विचार केला पाहिजे ना की ती वासना माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. काळ, वेळ, सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत बरं का. आणि त्या राणीला निरोप पाठवला त्या दाशाळ राजाने बरं का. राणीने सांगितलं मी रोतस्त आहे, शिवाची उपासना करते बरं का. आणि असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, रोगीट, गर्भिणी, ऋतुस्नान, उपाशी, वृद्ध, अशक्त आणि रोतस्थ या महिलांना त्या दृष्टीने पाहू नये किंवा त्यांच्याशी तो संग करू नये बरं का. हे अयोग्य सांगितलेलं आहे. योग्य काय आहे? पर्व काळ पाहून, व्रताचे दिवस काळ पाहून, त्याचप्रमाणे दोघेही आनंदित असावेत, तरुण असावेत, रूपवान असावेत, सुखी असावेत आणि काळ वेळ पाहून याचा विचार करून मग त्या ठिकाणी त्या संबंधाविषयी सांगितलेलं आहे, त्या कर्माविषयी, त्या कार्याविषयी सांगितलेलं आहे बरं का. काय असतंय माहितीये का, एक वेळ आम्ही हात आवरू शकतो पण मन आवरता येत नाही आम्हाला. एखादी गोष्ट जर बाबा मला डॉक्टरांनी खायची बंद केली असेल आणि चुकून जर आमच्या पात्रात आली, हात ओसरले जातात पण मन खाऊन मोकळं होतंय, मन खाऊन मोकळं होतंय. ज्या दिवशी मनावर नियंत्रण करता येईल ना त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर होईल, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर होईल. मनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, मनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि मग नेमका त्यावेळेला त्या राणीने नकार दिला, सांगितलं म्हणे मी व्रतस्थ आहे, शंकराची उपासक आहे आणि उपासना करत असताना ह्या गोष्टी योग्य नाहीत. पण तरी सुद्धा तो ऐकला नाही, जाऊन आलिंगन दिलं. अशा वेळेला आलिंगन दिलं असता त्याला ते अंग पूर्ण तप्त, अगदी तापलेलं अंग, पार अगदी चटके बसले त्याच्या अंगाला, त्या राजाच्या अंगाला चटके बसले, दाहक बसला अगदी, ते एकदम गरम अंग, ते पूर्ण शरीर तापलेलं असं लागलं. आणि मग त्याने राणीला विचारलं असं का बरं का, असा स्पर्श मला दाहक असा का जाणवला, अतिशय असा अंग तुझं पूर्ण गरम का जाणवलं. त्यावेळेला तिने सांगितलं माझं अंग थंडच आहे, पण व्रतस्थ असल्यामुळे, भगवान महादेवाची उपासना करत असल्यामुळे तुम्ही त्या वासनेने मला मिठी मारायला आलात म्हणून तुम्हाला चटके बसले बरं का. त्या विचाराने तुम्ही मिठी मारायला आलात ना म्हणून तुम्हाला चटके बसले. म्हणून कुठलीही गोष्ट करताना, जगत वागत असताना आपले विचार महत्वाचे आहेत बरं का, विचार महत्वाचे आहेत.
आम्ही कोणते विचार ठेवून, आम्ही कुठल्या गुणांनी, आम्ही कुठल्या कर्माने कार्य करतोय ना, हे खूप महत्वाचं आहे. कर्माने कुठल्या कार्य करतो हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मग तिने सांगितलं की मी पंचाक्षरी मंत्र जो आहे की नाही, नमः शिवाय, त्या मंत्राचा जप करत आहे आणि त्या जपाचं हे सामर्थ्य आहे.